राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते फैजान मिर्जा यांनी भाजपवर टीका केली आहे। भाजप ज्या पक्षांवर घोटाळ्यांचे आरोप करते तेच पक्ष निवडणूक संपल्यानंतर सत्तेत सहभागी होतात। भाजपची टीका केवळ निवडणुकीपुरतीच असते। भाजपकडून मतदारांची फसवणूक सुरू आहे असे देखील फैजान मिर्जा म्हणाले। निवडणुकीआधी ज्या पक्षावर भाजप टीका टिप्पणी करते, भ्रष्टाचाराचे घोटाळ्यांचे आरोपांची माळ झोडते, त्याच्यानंतर बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारचे नारे देते, निवडणुकीनंतर बॅकडोरने त्याच नेत्यांसोबत सत्तेत सामील होते। मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली हा म्हण भाजपवर परफेक्ट बसते। दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपने मतदारांना फसवण्याचं जे काम केलेलं आहे, ज्या लोकांवर ज्या नेत्यांवर टीका टिप्पणी केली, ही टीका टिप्पणी फक्त त्यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग आहे असं मला वाटते। राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावर असावं, सत्तेवर नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हातवर। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। दुर्दैवाने आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाहीत असं देखील उद्धव ठाकरे म्हणालेत। मुंबईकरांचं किंवा त्यांच्या शहराचं काही पडलंय का असा सवाल देखील या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। राज्यकर्ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतात अशी टीका देखील ठाकरेंनी केली आहे। राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं कामा नये। सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हात वर करायचे। आता तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये आपण राहणार आहोत, दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत। जरी मराठी आहेत, महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांसाठी किंवा त्यांच्या शहरांसाठी काही पडले का, त्यांच्या नागरिकांसाठी? ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतात। राज ठाकरेंनी मुंबई महापौराबाबत भाष्य करताना दोनही भाऊ एकत्र का आले याचं कारण मुलाखतीत स्पष्ट केलंय। मुंबई वेगळी करणं ज्यांची इच्छा ते केंद्रात आणि राज्यातही आहेत। महानगरपालिकांमध्येही तेच सत्तेत आले तर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही, म्हणून आम्ही एकत्र आलोय असं राज ठाकरे म्हणाले। नुसतंच मुंबईमध्ये प्रमाण वाढणं नव्हे, ज्या प्रकारची दादागिरी की अशा प्रकारची वाक्य कशी येऊ शकतात की मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार, हे कधीपासून सुरू झालं? मी गेले अनेक वर्ष ही गोष्ट सांगतोय की माणसं नुसती येत नाही आहेत, हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही आहेत, हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत। जी जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे। आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे। आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत, आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे हतबलतेने पाहणं हे मला असं वाटतं हे काही आमच्याकडनं होणार नाही, आणि म्हणून आम्ही एकत्र आलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।